तयार केली वैयक्तिक वैयक्तिकला टाकले तुम्ही आता टाकू म्हणलं ते. वैयक्तिक नाही म्हणायचं सुरू स्टार्ट केलंय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रसाद कुमार विठ्ठलराव कुलकर्णी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळंदी. आपण काल 12 जानेवारी 2025 ची प्रश्नपत्रिका पाहतो. काल 26 ते 31 प्रश्न आणि काही यापूर्वी झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यातली काही उदाहरण आपण बघितली. तर पुढचं उदाहरण आपण बघणार आहोत. अचूक विधान कोणते? अचूक विधान कोणते? अचूक विधान कोणते आपण हे बघत आहोत. त्याच्यामध्ये 4 आपल्याला पर्याय दिले. 4 पर्याय असे दिले की 2 पूर्णांक संख्यांचा गुणाकार पूर्णांक संख्याचे असतो. 2 ऋण संख्यांची बेरीज त्या प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असते. पूर्ण संख्यांचा भागाकार पूर्ण संख्यात असतो. परिमेय संख्या अपूर्ण संख्यात असतात. बघा, संख्या ज्ञानावर आधारित प्रश्न आहे. आपण आतापर्यंत नैसर्गिक संख्या शिकलोय. नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या हा संच शिकलोय आपण. सुरुवात कुठून होतो? 1, 2, 3 अनंत. म्हणजे नैसर्गिक संख्येची सर्वात लहान संख्या आपल्याला सांगता येते, सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही. दुसरा संच आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्यामध्ये काय आहे? पूर्ण संख्यामध्ये तर फक्त शून्याची ऍडिशन घेतो. 0, 1, 2, 3 अनंत. म्हणजे पूर्ण संख्यामध्ये सर्वात लहान संख्या 0 आहे, सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही. तिसरा गट जो आहे संख्येचा त्यामध्ये पूर्णांक संख्या, इंटिजर्स, पूर्णांक संख्या. याच्यामध्ये ज्या प्रकारे धन संख्या आहे त्या प्रकारे ऋण संख्या सुद्धा आहे. -3, -2, -1, 0, 1, 2, 3 अनंत. या पूर्णांक संख्येमध्ये इंटिजर्स मध्ये सर्वात लहान संख्या आपण सांगू शकत नाही आणि सर्वात मोठी संख्या सांगू शकत नाही. त्यानंतर आहे चौथा प्रकार परिमेय संख्या. परिमेय संख्या, रॅशनल नंबर्स आपण त्याला असतो. याच्यामध्ये काय आहे? बघा, या पूर्ण संख्या आहेत, प्रत्येकाला छेद एक आहे. पूर्णांक परिमेय संख्या ह्यामध्ये p छेद q आणि q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे अशा संख्या की ज्यांचा छेद 0 नसला पाहिजे. 0ने भागलं येत नाही आपल्याला, ती निरर्थक संख्या आहे. 0 म्हणजे काहीच नाही. म्हणजे प्रत्येक संख्या जर आपण लिहितो, समजा आपण 10 लिहिलं त्याला छेद 1 आहेच, पण एक छेद 1 नाही, त्याचा प्रघात नाही. मग याच्यामध्ये परिमेय संख्यामध्ये हीच परिमेय संख्या 10 ही अपूर्ण निगेटिव्ह पद आपण म्हणू शकतो. 10/1 असं म्हणू शकतो, किंवा 2/3 अशा प्रकारे म्हणू शकतो. याच्यामध्ये पूर्णांक संख्या, याच्यामध्ये धन संख्या होते, त्याच्यात गुणांकडे झाल्या. त्याच्यामध्ये पूर्ण पद आहेत आणि अपूर्ण. पुढचा गट जो आहे इरॅशनल नंबर्स, अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या याच्यामध्ये कोणत्या संख्या आहेत? मग ज्या संख्यांचं वर्गमूळ पूर्ण निघत नाही अशा संख्या. वर्गमुळात 2, वर्गमुळात 5,
अखंड आणि अनावर्ती त्यांचा असते, प्रत्येक वेळेस वेगळा भाग असतो अखंड. आणि 6वा गट आहे रिअल नंबर्स, वास्तव संख्या. वास्तव, या वास्तव संख्यामध्ये काय आहे तर परिमेय अधिक अपरिमेय, परिमेय अधिक अपरिमेय या सगळ्या हे वास्तव सर्वात मोठा गट आहे. अशा प्रकारे चर्चा करतो. आपल्याला लागले दोन पूर्णांक संख्यांचा गुणाकार पूर्णांक संख्येत असलेली बरोबर. दोन पूर्णांक संख्यांचा गुणाकार पूर्णांक संख्या, दोन ऋण पूर्णांक संख्यांची बेरीज प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असते. दोनची बेरीज दिली आपण, -2 -5 -7 आणि -7 याच्यापेक्षा पण लहान आहे, त्याच्यापेक्षा पण. पूर्ण संख्यांचा भागाकार पूर्ण संख्येत असते नाही, इथे तर 2/3 आहे, पूर्ण भागाकार येणार नाही तो. आणि परिमेय संख्या अपूर्णांक संख्यात असतात नाही, परिमेय संख्येमध्ये ही पूर्ण संख्या आहे, ही अपूर्ण संख्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे अचूक म्हणजे बरोबर विधान आहे. आपण विधान व्यवस्थित वाचलं पाहिजे, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे, हे गट आपण आठवले पाहिजे, कारण की त्याची जी रचना असते वाक्याची त्याच्यातून आपण कधी कधी गडबडून जातो आणि आपले सोपे घेऊन जातात. पुढचा प्रश्न जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 33. हा गुणोत्तर आणि प्रमाण याच्यावर आधारित आहे. काय आहे उदाहरण तर A आणि B यांच्याकडील रक्कम, A आणि B यांच्याकडील रक्कम 2:5 या प्रमाणात असून C आणि B यांच्याकडील रक्कम 7:3 या प्रमाणात आहे. C पेक्षा A कडे 6,090 रुपये कमी असतील तर B कडे किती रक्कम असेल बघा. आता मी असं म्हणतो A B C ह्या तीन व्यक्ती आहेत. A B चं प्रमाण दिलंय 2:5, 2/5 आणि C आणि B उलट दिले बघा. तर आपण BC करून देऊ. C आणि B यांची रक्कम 7:3 म्हणजे C चं पहिले प्रमाण आहे आणि B चं नंतर आहे, म्हणजे B चं किती आहे 3 आणि C चं किती आहे 7. आता तिन्ही A चं B शी प्रमाण, B चं C शी प्रमाण काढायचं आपल्याला. मग या दोन्हीचा गुणाकार करूया. 5×3 15, याला 3 ने गुणावं लागेल आपल्याला. 2×3 6 आणि याला किती गुणावं 5 ने गुणावं लागेल, म्हणजे यांचं सारखं बनवलं. त्याचा पता काय करायचं A B चं प्रमाण 2:5 आहे, B आणि C चं प्रमाण 3:7 आहे. मग याच्यामध्ये 3 ने या दोन्हीला गुणलं म्हणजे सारखं झालं आणि याला 5 ने गुणलं, ह्या 3 ने याला गुणलं, या 5 ने याला गुणलं. 2 2 6 5 15 5 म्हणजे A B 6 15 आणि B C म्हणजे 15 35 या प्रमाणात. म्हणजे ही रक्कम कशी झाली आता A कडची रक्कम झाली 6x, B कडची रक्कम झाली 15x आणि C कडची रक्कम झाली 35x. A ची रक्कम आहे, B ची रक्कम आहे आणि C ची रक्कम. x का हे प्रमाण आहे आणि इतके हे प्रत्येकातला कॉमन फॅक्टर आहे, त्याच्याशी गुणाकार केले की तेवढे रक्कम. आता आपलं वाक्य पुढचं काय आहे, C पेक्षा A कडे C पेक्षा C कडे जास्त रक्कम आहे आणि A कडे कमी. आपल्याला दिसतं C पेक्षा A कडे 6,090 रुपये कमी आहे, म्हणजे C ची रक्कम किती आहे 35x वजा 6x बरोबर 6,090. बघा आपण ह्या गणिती क्रियेचं समीकरण पद्धत केले. C पेक्षा A कडे C वजा A, C वजा A बरोबर 6,090. असं म्हणूया. जर आपलं समीकरण चुकलं मांडताना गडबडीत तर आपण पुढचं उदाहरण होतं. C पेक्षा A कडे म्हणजे C - A इज इक्वल टू 6,090.
म्हणजे 35 संयुक्त केले 29 x बरोबर 6090. मग x बरोबर किती 6090 भागिले 29. 29 त्याला घालायचं. x बरोबर 29 गुणे 58 हल्लेले 2 29 हे बघ 29 29 शून्य म्हणजे x किंमत आली 210 रुपये. 210 आपल्याला बी कडे किती रक्कम असेल बी ची रक्कम विचारली. बी ची रक्कम किती आहे 15x. x किंमत त्याच्यात ठेवायची आपण 15 गुणिले 210 15 शून्य शून्य 15 1 15 चला 1 15 जुने 30 ने 31 म्हणजे 3150 रुपये ही रक्कम बी कडे असणार आहे. आता काय केलं आपण आपल्याला फक्त प्रमाण सारखं घेतलं आपण तिन्हीचं की आपण उदाहरण आपलं सोडणार आणि तिथं पण काय केलं एक्स बी आणि बी सी नाही दिलं सी बी दिले आणि वेगवेगळे प्रमाण दिले आणि त्याचं आपण रूपांतर करून घेतलं की आपल्याला पुढचं सोडवता येतं याच्या पद्धतीने. तर आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. उदाहरण क्रमांक 34. काल असा एक प्रश्न झाला होता पुन्हा एक आला तो त्रिकोणावर आधारित. एका त्रिकोणाचे परिवर्तुळ केंद्र सर्वात मोठ्या बाजूच्या मध्यावर आहे तर तो त्रिकोण कोणता. बघा परिवर्तुळ. परिवर्तुळ म्हणजे काय आहे बघा परिवर्तुळ हा समभुज त्रिकोण आहे. हे परिवर्तुळ तिन्ही शिरोबिंदूतून गेलं पाहिजे. काटकोन त्रिकोण आहे तिन्ही बिंदू आणि विशाल कोन त्रिकोण. तर त्याचा आपण नियम बघितलेला की शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर लंब टाकतो आपण. परिवर्तुळ म्हणजे काय परिवर्तुळ त्रिकोणाला 3 शिरोबिंदू आहेत 3 भुजा आहेत 3 कोन आहेत. त्रिकोणातील शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर लंब टाकतो आणि काय होतो परिवर्तुळ काढतो आपण. तर एका त्रिकोणाचे परिवर्तुळ सर्वात मोठ्या बाजूच्या मध्यावर काटकोन त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू काय आहे तर आहे आणि कर्णाचा मध्य म्हणजे तो काय आहे काटकोन. समभुज त्रिकोणाचा परिवर्तुळाचा केंद्रबिंदू त्याच्या अंतर्भागात असतो. काटकोन त्रिकोणाचा परिवर्तुळाचा केंद्रबिंदू त्याच्या कर्णाच्या मध्यावर असतो आणि विशाल कोन त्रिकोणाचा परिवर्तनाचा परिकेंद्रबिंदू हा त्या त्रिकोणाच्या भागात असतो. हे 3 नियम आपल्याला लक्षात ठेवा. आता दुसरा अर्थ आहे अंतर्वर्तुळ. त्याच्याबरोबर सांगतो अंतर्वर्तुळ. त्रिकोणाचे जे 3 कोन आहेत ते 3 कोन दुभागायचे. कोन दुभाजक एकत्र येतात आणि त्याच्यापासून जे वर्तुळ तयार होते ना अंतर्वर्तुळ. हा त्रिकोण आहे हा कोन दुभागायचा हा कोन दुभागायचा अंतर्वर्तुळ. अंतर्वर्तुळ समभुज त्रिकोण असेल काटकोन त्रिकोण असेल विशाल कोन त्रिकोण असेल कोणताही त्रिकोण प्रत्येक अंतर्वर्तुळाचा अर्थच आहे आतील बाजूला स्पर्श करणारा तो वर्तुळ. म्हणून त्या अंतर्वर्तुळाचा कोणत्याही प्रकारचा त्रिकोण असेल तरी त्याचा केंद्रबिंदू हा अंतर्भागात असतो. त्या त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. फक्त परिवर्तुळाचं लक्ष ठेवायचं की समभुज त्रिकोण असेल तर त्याचे सगळे कोन हे लघुकोन असतात म्हणून त्याचा अंतर्भागात आहे. काटकोन त्रिकोणाचा हे कोन काटकोन आहे उरलेले दोन लघुकोन आहेत म्हणून त्याचा काय आहे तर कर्णाचा म्हणजे सर्वात मोठी बाजू कर्ण. सर्वात मोठी बाजू कर्ण कर्णाच्या बाजूच्या मध्यावर असतो. आणि विशाल कोन त्रिकोण म्हणजे एक कोन विशाल कोन आहे उरलेले दोन लघुकोन आहेत त्याच्यामुळे त्याचा त्या त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. हे 3 नियम लक्षात ठेवले की आपल्याला सोडता येईल. पुढचं उदाहरण घेतो आपण. उदाहरण क्रमांक 35.
पहा. इथे एक आकृती केली काढतो परत मोठी. शेजारच्या आकृतीची परिमिती करा. आता परिमिती पेरिमीटर आपण त्याला म्हणतो. परिमिती ही संकल्पना तुमच्या स्पष्ट झाली पाहिजे. आता आपण परीक्षेच्या जवळ आलो, आपला सराव झालेला आहे, पण तरीही परिमितीची व्याख्या किंवा परिमितीची संकल्पना आपल्याकडे स्पष्ट पाहिजे. कोणत्याही बंदिस्त आकृती कोणत्याही बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे ती आकृती. कोणत्याही बंदिस्त, हा शब्द महत्वाचा आहे, कोणत्याही बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे ती आकृती. मग बघा आता या आकृतीला किती बाजू आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 3 त्रिकोण आहेत त्याला. मग काय तयार केला? शिराकोती मोठी काढतो तुम्हाला लक्षात येईल. ए शिरोबिंदू बी आहे, सी आठवण दाखवलं त्यांनी, इथे ई आहे, पुन्हा काटकोन आहे की इथे डी आणि जी आहे. 3 त्रिकोण आहेत, 3 काटकोन त्रिकोण आहेत. बघा हा काटकोन आहे, हा सुद्धा काटकोन आहे, त्याचा विरुद्ध कोन एकरूप असतात. शेजारच्या आकृतीची परिमिती किती सेंटीमीटर आहे? बीसी, लेंथ ऑफ बीसी इज इक्वल टू लेंथ ऑफ डीई. लेंथ ऑफ बीसी बरोबर काय? डीई. बीसी कुठे आहे? बीसी. आणि डीई किती आहे? 5 सेंटीमीटर. आपण पुढे लेंथ ऑफ एसी इज इक्वल टू लेंथ ऑफ एफ इक्वल टू 12 सेंटीमीटर. एसी कुठे आहे? इथे आहे. एसी इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. दुसरं काय? एफ जी पुढे काय केलं? लेंथ ऑफ सीई इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. सीई 4 सेंटीमीटर. लेंथ ऑफ EF याला किती झाले? 9 सेंटीमीटर. मग काय विचारलं आपण? त्याची परिमिती विचारली. म्हणजे आपल्याला काय बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 भुजा आहेत. किती माहिती आहे आपल्याला? 1 2 दिले आहेत, तिसरी दिली, चौथी दिली, पाचवी 3 काढायचे. अगदी सोपं झाले. आता बघा इथं ही हा त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण एबीसी कोणत्याकडे काटकोन. मग सी हा काय आहे? त्याच्या समोरची बाजू काय आहे? एबी कर्ण आहे. पायथागोरस असेल तर दाखवू शिकलोय. त्रिकोण शिकलो त्यामध्ये 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग, 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25, त्यांची बेरीज 169, त्याचा वर्ग म्हणून 13. म्हणजे 13 एबी झाली 13. 1 2 3 झाल्या. आता ही 4 दिली आहे. कोणती? सीई 4 आहे आणि डीई 5 आहे. हा कोण एसीबी किंवा कोण बीसी हा काटकोन आहे 90 अंशाचा. त्याचा विरुद्ध कोण आहे हा कोण डीसीई किंवा कोण ईसीडी. हा पण 90 आहे. याच्या समोरची बाजू कोणती आहे? ईडी किंवा डीई ही बाजू कर्ण आहे. हा कर्ण हा 4, 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, 9 उरले म्हणजे सीडी केल्याने 3 सेंटीमीटर सुद्धा पायथा करू शकतो. हे 1 2 3 झाले. आता इथे राहिलं. आता एफ ई आणि जी हा सुद्धा काय आहे? काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण एफ ई जी हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. कोण एफ काटकोन आहे म्हणजे 90 अंशाचा. ई जी काय आहे? कर्ण आहे. काय आहे?
12चा वर्ग 144 आणि 9चा वर्ग 180 ही सुद्धा त्रिकोट आहे. 4 आणि 5 14 8 22 म्हणजे कशाचा वर्ग 15चा वर्ग. ही बाजू 15. आपल्याला सगळ्या बाजू मिळाल्या त्यांची बेरीज व्यवस्थित करायची. आपण पहिला त्रिकोण बघा आपण जे होतं 13 अधिक 5 अधिक 12 हे पूर्ण करून बघू. 3 5 4 3 5 4 आणि इकडचं 9 12 15 9 12 15 5 म्हणून 7 म्हणून 16 आणि 4 20 आणि 5 25 आणि 3 28 आणि 30 आणि 5 35 आणि 3 38. अच्छा हे 3 1 2 3 4 4 3 7 78 सेंटीमीटर असणार आहे त्या आकृतीची परिघ. अगदी सोपं उदाहरण आहे. सोप्या प्रश्नाचं घटक आहे. फक्त पायथागोरस सिद्धांत याच्यावर आधारित आहे. दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. अगदी सोपं आहे. आपण सोडू शकतो. फक्त पहिली ही संकल्पना पाहिजे बंदिस्त आकृती आणि पायथागोरसचा प्रमेय कुठं कुठं वापरतात. आपण 3 ठिकाणी वापरतो. इथे एकदा वापरलं, इथे एकदा वापरलं, 3 लागतात. पुढच्या आपण प्रश्नाकडे जाऊया. आता महत्वाचा प्रश्न आहे ना. शेकडेवारीवर आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळा मध्यम गटातच आहे. फार कठीण पण नाही, परंतु थोडा विचार करायला लावतात. एका परीक्षेत 30% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले. पहिलं वाक्य म्हणजे 100 विद्यार्थी इंग्रजीसाठी 100 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले बसले तर 30 विद्यार्थी काय झाले अनुत्तीर्ण म्हणजे नापास झाले. किती पास झाले 70 झाले पास. समजा त्याचा आपल्याला काही विचार करायची गरज नाही. दुसरं काय आहे वाक्य 25% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण. गणित 100 जर बसले परीक्षेला प्रविष्ट झाले तर 25 अनुत्तीर्ण. दोन्ही विषयात 5% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. दोन्ही विषय कोणते दोन्ही विषय म्हणजे इंग्रजी अधिक गणित या दोन्ही विषयातले 100 पैकी 5 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. म्हणजे याच्यात पण अनुत्तीर्ण इंग्रजीत आणि गणितात पण अनुत्तीर्ण. हे 30 जे आहेत ते फक्त इंग्रजीत अनुत्तीर्ण. 25 जे आहेत ते फक्त गणितात अनुत्तीर्ण आहेत आणि हे 5 जे आहेत ते दोन्ही मध्ये अनुत्तीर्ण आहेत. आपण काय केलं की जे आपल्याला उदाहरण दिलंय त्या उदाहरणाची मांडणी फक्त आपण काय केली गणिती पद्धती. एका परीक्षेत 30% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण. पहिलं वाक्य आपण सोबत मांडलं. दुसरं वाक्य काय आहे 25% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाले. हे पण वाक्याचं गणित रूपांतर केलं. तिसरं वाक्य काय आहे दोन्ही विषयात 5% विद्यार्थी अनुत्तीर्ण. तिसरं 3 वाक्याचा आपण पहिलं लक्षात घ्यायचं इंग्रजीमध्ये 100 पैकी 30 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले फक्त इंग्रजी विषयात आहे. दुसऱ्या परीक्षेत आणि इंग्रजी परीक्षेत गणिताच्या परीक्षेमध्ये 100 पैकी 25 झाले आणि इंग्रजी अधिक गणित या परीक्षेत 5 विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण आहेत. म्हणजे इंग्रजीत पण अनुत्तीर्ण आहे आणि गणितात पण अनुत्तीर्ण आहे. तर मग आपल्याला काय विचारायचं जर पुढचं विद्यार्थ्यांची संख्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 220 असेल तर केवळ इंग्रजीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या एकूण विद्यार्थी 100 आहे. आता हे 30 मध्ये फक्त इंग्रजी उत्तीर्ण झाले अनुत्तीर्ण झाले. मग 30 वजा 5 बरोबर 25. तर हे दोन्ही 5 दोन्ही पण काय झाले अनुत्तीर्ण झाले.
25 वजा 5 बरोबर 20. तर आपण 5 वजा केले तर हे दोन्ही मध्ये काय झाले अनुत्तीर्ण झाले 5 म्हणून ह्याच्यातून काढ काढले. मग एकूण विद्यार्थी किती आहे 100 वजा हे 5 दोन्ही अनुत्तीर्ण झाले अधिक 25 अधिक 20 100 वजा 25 20 45 वजा 50 म्हणजे 50 विद्यार्थी 100 पैकी काय झाले उत्तीर्ण. मग आपल्याला काय म्हटलंय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 220 असेल. बघा 100 पैकी 50 विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे 50/100. तर काय म्हणले 50 एकूण परीक्षेला बसले म्हणजे सॉरी 100 बसले 50 उत्तीर्ण झाले. इथं काय केलं आपण 30 वजा 5 25 काय केलंय तर हे फक्त इंग्रजीत अनुत्तीर्ण आहेत. हे दोन्ही पण अनुत्तीर्ण आहेत 5 म्हणून ते हे 25 फक्त गणितात अनुत्तीर्ण आहेत परंतु हे 5 दोन्ही मध्ये अनुत्तीर्ण आहेत म्हणून ते बघायचे आणि 5 दोन्हीत अनुत्तीर्ण आहेत म्हणून या सगळ्या अनुत्तीर्णांची बेरीज झाली 50. 100 50 गेले 50 राहिले म्हणजे 100 पैकी 50 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आपल्या उत्तीर्णाची संख्या 220 म्हणजे एकूण परीक्षेला बसली झाली 440. 50 दोन्ही 100 220 गुणिले 400 एकूण 400. आपल्याला काय विचारलं इंग्रजीत अनुत्तीर्ण विद्यार्थी संख्या किती. इंग्रजी किती झाले 30 झाले मग 100 पैकी 30 अनुत्तीर्ण झाले बरोबर आहे. 100 पैकी किती अनुत्तीर्ण झाले 30 झाले तर 440 पैकी किती झाले x बरोबर x बरोबर 440 गुणिले 30 छेद 100. आपण शून्य झालो तर म्हणजे काय होतं त्याला 10 ने भाग लागली एक शून्य गेला म्हणजे 10 ने भाग 10 × 30 10 100 परत 10 ने भागले त्याला 44 सोडले 10 एकच सोडला मग 44 गुणिले 3 3 चोक 12 त्याला 1 गुणिले 12 132 विद्यार्थी त्याच्यामध्ये अनुत्तीर्ण झाले. 132 विद्यार्थी एकूण त्याच्यापैकी परिक्रम होईल. तर हे उदाहरण सोपं आहे फक्त त्याचा अर्थ समजला पाहिजे. इंग्रजीमध्ये 100 पैकी किती अनुत्तीर्ण आहेत गणितामध्ये 100 पैकी 25 अनुत्तीर्ण आहेत. इंग्रजी आणि गणित दोन्ही मिळून 5 अनुत्तीर्ण. आता हे दोन्हीच 5 असल्यामुळे वजा केले जातात कारण हे फक्त इंग्रजीतले तर तो मग ह्याच्यात गणिताचे नाही आहेत मग हे दोन्ही पण हे इंग्रजीतले पण आहेत म्हणून वजा केले. इथं पण गणितातले आहेत म्हणून वजा केले आणि हे अनुत्तीर्णतेचे काढून टाकले म्हणजे वजा केले 50. मग आपल्याला काय झाली एकूण उत्तीर्णाची संख्या दिली 220 मग 100 पैकी 50 उत्तीर्ण 220 उत्तीर्ण किती पैकी 50 2 100 1/2 1/2 हे प्रमाण काय बरोबर. आणि मग आपल्याला काय विचारला प्रश्न आता उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 220 असेल तर इंग्रजीत अनुत्तीर्ण मग एकूण विद्यार्थी आपल्याला माहित झाले का काय परीक्षेला किती बसले 440 त्यापैकी 100 30 अनुत्तीर्ण आहेत मग 440 किती 132. अशा प्रकारे हा प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न 2017 पासून 2025 पर्यंत आतापर्यंत ज्या 9 परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये काय येऊन गेलेले आहे. पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. अगदी सोपा प्रश्न आहे. ताशी 60 किमी वेगाने धावणारी बस ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी पोहोचते. 60 किलोमीटर वेग आहे 60 किलोमीटर पर आवर एका तासात 60 किलोमीटर ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी पोहोचते. जर वेग ताशी 12 किमीने कमी केला म्हणजे -12 कमी केला म्हणजे कितीचा केला 48 किमी
तर पोहोचण्यासाठी 1 तास उशीर होतो. पोहोचण्यासाठी काय होतो? 1 तास उशीर होतो. पोहोचण्यासाठी 1 तास उशीर होतो. तिला 60 किलोमीटर वेगात जाताना x वेळ लागतोय असं म्हटलं आपण. मग 48 किलोमीटर त्याला केल्यावर x आली. 1 तास x हे हा वेग आहे त्याचा आणि हा काय आहे वेग. 1 तास उशीर होतो. तर बस पार करायची अंतर विचारतात. दोन प्रकारचे चलन आहेत, समचलन आणि व्यस्त चलन. समचलन आणि व्यस्त चलन. इनव्हर्स प्रोपोर्शन म्हणतो आपण त्याला. समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो. भागाकार स्थिर असतो आणि व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो. हे लक्षात ठेवायचं. हे एवढं तुमच्या लक्षात राहिलं की तुम्हाला कोणतंही उदाहरण सोडत नाही. समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो आणि व्यस्त चलनामध्ये गुणाकार. मग व्यस्त चलन नाही तर का? कारण की वेग कमी झाला वेळ वाढला, वेग वाढवला वेळ कमी होईल. म्हणजे एक वस्तू एक घटक कमी केला की दुसरा वाढतो, एक कमी केला की दुसरा वाढतो, एक वाढवला की दुसरा कमी होतो. परंतु समचलनात तसं नाही, एक वाढवला की दुसरा पण वाढतो. भागाकार ह्या दोन्हीचा गुणाकार, ह्याचा गुणाकार करून 60 गुणिले x, 60x बरोबर 48 गुणिले x अधिक 1. 60x बरोबर 48 गुणिले x, 48x अधिक 48. मग 60x वजा 48 म्हणजे 12x बरोबर ते आलं 48. मग x बरोबर ते आलं 4. म्हणजे x बरोबर 4 आणि हे x आणि 4 म्हणजे 5 आलं. म्हणजे आपल्या अंतर विचारले वेग गुणिले वेळ अंतर. एका तासात 60 किलोमीटर 4 घात 3 जाईल 200. आता बघा एकदा 85 40 45 4 25 आणि 4 24 अंतर काय बदललं? अंतर तेवढंच आहे. म्हणजे व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो, गुणाकार बदलत नाही. त्यामुळं इथं व्यस्त चलन आहे. कारण की वेग कमी केला की वेळ वाढतो. 1 तास उशीर होतो असं काही विचार. तर बसने पार करायच्या किती 240 किलोमीटर असते. अशा प्रकारे समचलन आणि व्यस्त चलन याच्यावर उदाहरण केलं. पुढच्या उदाहरण आपण उदाहरण क्रमांक 38. अपूर्णांकावर आधारित उदाहरण आहे. छान उदाहरण आहे. हे उदाहरण जे आहे ते विचार करायला आवश्यक आहे. सोपं आहे, अवघड नाही. क्षेत्राच्या 2/3 भागात भुईमूग व 28% भागात तूर पेरल्यावर उरलेल्या 24 हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरले तर तुरीपेक्षा भुईमुगाचे क्षेत्र कितीने अधिक असेल? बघा, भुईमूग किती क्षेत्रावर पेरलाय? 2/3 इथपर्यंत झालं. 28 भागात तूर किती? 28% म्हटल्यावर बघा. आणि काय म्हटलं आता उरलेले म्हणजे हे 2 सोडून उरलेले 24 हेक्टर काय सोयाबीन केले.
24 हेक्टर. आता काय म्हटलं, सोयाबीन केले तर प्रश्न विचारले तुरीपेक्षा भुईमुगाचे क्षेत्र किती अधिक असेल, आणि तुर्कमी क्षेत्रावर आहे आणि भूमी जास्त. आणि पहिले 126 हेक्टर, दुसरा 153 हेक्टर, तिसरा 174 हेक्टर, चौथा 107. आता आपल्याला दिलंय बघा, परंतु प्रत्येक हे 2 शेती हे काही आपण दिले, हे टक्क्यात दिले आणि प्रत्यक्ष जमिनी दिली. मग आपल्याला कसं काढणार आता आपण, 28% म्हणजे प्रत्येकाला टक्क्याचा छेद 100, शेकडा, टक्के, शतमान, टक्केवारी सगळ्यात शेती 100. मग ह्याचा अपूर्णांकात रूपांतर करायला आपण 6 वर्ष शिकतोय. 4 7 28 आणि 4 दुने 8 4. बघा ना, हा सारखा झाला. भुईमुग आणि तूर अपूर्णांकात दिले, भुईमुग तूर लागले अपूर्णांकात दिले, परंतु हा 24 हेक्टर हा अपूर्णांकात नाही असू दे. पण ह्या दोघांची बेरीज करू आपण. 2/3 अधिक 7/25 अपूर्णांकाची बेरीज. आता छेद सारखा नाहीये, आपल्याला माहिती आहे छेद सारखा नसेल आपण होतो बेरीज करताना छेदांचा गुणाकार कसा काढतो, 25 त्रिक 75, 25 दुने 50 अधिक 7 त्रिक 21 म्हणजे 50 आणि 21 झाले 71/75. भागात काय आहे, भुईमुग आणि तूर एवढं क्षेत्र 71/75 भागावर येऊन. आता एकूण सगळं क्षेत्रफळ काय आहे, 1/1 सगळं क्षेत्र म्हणजे भुईमुग तूर सोयाबीन या तिन्हीचं मिळून किती क्षेत्र आहे, सगळं 1 भाग. पण त्याच्यातून ह्या दोन्हीचं वजा केलं आपण की जो अपूर्णांक येईल तो 24 हेक्टर धरून लक्षात. आपण काय केलं, तुरीचं रूपांतर अपूर्णांकात केलं, भुईमुगाचा अपूर्णांक अधिक तुरीचा अपूर्णांक त्याची बेरीज केली 71/75. आता 1/1 वजा 71/75. 75/1 75 वजा 1 गुणिले 71 बरोबर 4/75 भाग. 4/75 म्हणजे किती क्षेत्र आहे, 24 हेक्टर. 4/75 म्हणजे किती आहे, 24 हेक्टर. कसं आहे, तर या दोन्हीची बेरीज केली आपण आणि ते सगळे हक्क एक आहे, सगळं क्षेत्र त्या शेताचं एक आहे, एक त्यातून काय केलं 1/1 प्रत्येक संख्येला 1/1 असतो, त्यातून वजा केलं 4. मग आपण आता 2/3 ची किंमत काढायची, 7/25 ची किंमत काढायची याच्यावरून आणि मग आपल्याला त्याची तुलना करायची. 4/25 बरोबर 24 हेक्टर, तर 2/3 बरोबर 1 हेक्टर. बघा मग एक्स बरोबर काय लिहिलं, काय त्या तुलनेचा गुणाकार 2/3 गुणिले 24/1 उदाहरण मानतो छेद आपल्याला भागिले 4/25 म्हणजे उलटून गुणिले 25/4. बघा 2/3 गुणिले 24/1 गुणिले 25/4 बरोबर 3 × 1 = 3, 3 8 24, 4 1 4 4 2 1. एक्स बरोबर काय होईल, इथं काय सगळीकडे काढा 2 2 4 आणि 25 4 100 हेक्टर. 3 8 24 बरोबर आहे, 3 8 24
3 8 24 4 2 8 2 2 4 25 100. हे क्षेत्र कशात आलंय आता 100 हेक्टर भुईमुगाचं आलं. आता आपण काय तुरीचं काढू तसंच त्याच पद्धतीने 4/25 म्हणजे किती आहे 24 हेक्टर. मग आपल्याला 7/25 करायचं. आपण वाय घेतलं पाहिजे. वाय बरोबर काय येईल 7/25 गुणिले 24/1 गुणिले 25/4 25/4 7/25 4/75 करायचं. सॉरी चुकलं 4/75 पाहिजे. 4/75 आहे आपलं. 4/25 मानलं गेलं. 4/75 म्हणजे 24 हेक्टर 75. इथं किती येईल 4/2/3 गुणिले 24 बरोबर इथं गुणिले 75/4 75/4 4 3 8 24 4 3 8 2 4 4 गुणिले 75 म्हणजे 75 चोक 300 हेक्टर. त्याला 300 हेक्टर. आता तसं लिहिलं 75/7 4/75 75/4 बघा बघा 4 1 4 4 7 24 25 1 25 25 3 75 25 3 75 4 7 24 7 6 3 18 18 7 126 18 7 126 हेक्टर काय आलं तुरीचं क्षेत्र. आपल्याला काय विचारले तुरीपेक्षा भुईमुगाचे क्षेत्र कितीने अधिक आहे. तुरीपेक्षा म्हणजे 300 वजा किती करायचंय भुईमुगाचं भुईमुगाचं हे पता करायचं 300 वजा 126 7 4 6 गेले 4 7 174 हेक्टर हे क्षेत्र असं घ्यायला 174 हेक्टर पर्याय. अशा पद्धतीने उदाहरण सोडलं. कारण की फक्त आपण काय केलं याचं अपूर्णांकात रूपांतर करून घेतलं. ह्या दोन अपूर्णांकाची बेरीज केली आणि ती एक मोठून वजायचं आणि उरलेलं जे उरलं आलं 4/75 म्हणजे हे 24 उरलं वेगवेगळ्या भागात दिलं होतं आणि मग प्रत्येकाची किंमत तुलना केली आपल्याला वजाबाकी करावं लागेल. तर तुरीपेक्षा भुईमुगाचे क्षेत्र कितीने अधिक असेल म्हणजे भुईमुग अधिक आहे त्यातून ते वजा केलं. अशा प्रकारचा प्रश्न आहे. इथं नंबरवर टाकून केलं आपल्याला नक्की त्याचे गुण मिळतात. पुढचा प्रश्न बघूया 39वा सोपा प्रश्न आहे. 2.5 8.02 6.31 सरासरी 4.9 आहे तर n/3 बरोबर काय त्याला म्हणतात n/3 ची किंमत विचारली जाते. अगदी सोपं आहे. 2.5 अधिक 8.02 अधिक 6.31 अधिक 4.4 अधिक n छेद संख्या दाखवा मग आता 1 2 3 4 5 छेद 5 बरोबर किती 4. सरासरी म्हणजे काय जेवढे संख्या त्यांनी भागात त्यांची बेरीज करायची नाही त्यांना. आता बघा इथे आपण बेरीज उभी करू म्हणजे आपण सोपं जाईल.
2.5 म्हणजे त्याच्यावर शून्य मोठ्या शून्याला किंमत नसते. 8.02 6.31 4.40 2 अधिक 1 3 4 आणि 3 7 आणि 5 12 चला 1 5 आणि 6 11 8 आणि 19 आणि 21 21.2 3 अधिक n बरोबर हा 5 ने गुणाकार जातो 5 9 45 त्याले 4 5 24 म्हणजे 24 वेळ पडणार त्याच्यातून वजा करायचं म्हणजे n बरोबर मिळेल आपल्याला 24.50 वजा 21.50 23 गेले 27 उरले आणि 4 21 गेले 3 n बरोबर आपल्याला उत्तरात असं वाटतं पहिल्या प्रयत्नात घेतला होतो मग आपल्याला n नाही विचारलं n/3 n तिसरा भाग विचारला त्याच्यामुळे त्यांनी फसवायला उदाहरण सोपं आहे पण तुम्ही किती काळजीपूर्वक तो प्रश्न काय विचारलंय हे बघितलं पाहिजे आपल्याला अपेक्षित उत्तर काय आहे त्यांनी विचारलंय हे बघितलं पाहिजे आणि मग त्याला तीन भागायला पाहिजे त्याला 3 भागायचं त्याला पण 3 1 बघा इथे अजून चुकवायला दिले परत अजून चुकवायला दिलंय 3 9 27 दिसले तो आपण कारण की जेव्हा भाजकापेक्षा भाज्य हा लहान आहे हा भाजक आहे 3 आणि भाज्य 2च येतो आधी 2 ला भाग देतो भागात नाही म्हणून 0 याचा मग 27 ला भाग देतो आपण 3 9 27 1.9 शतांश 1.09 प्रश्न दिसायला सोपा आहे आपल्या हातातून याच्यापेक्षा सर्वात जास्त केलेला आहे परंतु आपल्याकडून घडवणीमध्ये पहिला पर्याय किंवा चौथा पर्याय मांडण्याची शक्यता दाट आहे आणि आपण इथं आपले 2 मार्क जाऊ शकतात पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण प्रश्न क्रमांक उदाहरण क्रमांक 40 हा 4 प्रश्न आहे सुद्धा उदाहरण छेदनची आकृती ही आकृती इथं काढतो पुन्हा ती मोठ्या जागेमध्ये A B C आहे A B C D E F आता काय होत आहे का BC एकूण DE P congruent DE is equal to 12 cm PE सर BC कोणती आहे DE 12 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर AB बरोबर AB एकूण 6 सेंटीमीटर AB एकूण CD 7 सेंटीमीटर आणि EF 6 सेंटीमीटर तर AF चे किमान अंतर म्हणजे जवळचं अंतर जास्त जास्त विचार पाहिजे असं नाही विचार किमान अंतर विचार करतात मग बघा आता अगदी सोपं उदाहरण आहे हेच मी काय केलंय असं पाठवलं हे इकडे वाढवलं आयत तयार आहे बघा हे AB 6 आहे हे CD सुद्धा किती आहे 6 आहे असा हा टप्पा आहे आणि EF सुद्धा 6 आहे त्याची लांबी किती आहे
6 6 6 18 झाली. 18 सेंटीमीटर ही उभी बाजू. आता हे बार आहे, कोणतं बार आहे? बीसी. बीसी बार आहे आणि डी किती आहे? हे सुद्धा बार आहे. 12 कितीपर्यंत बार? इथपर्यंत आहे. 24 किती झालं? 18 आहे. आणि आपल्याला माहिती आहे चौकोन हा दोन त्रिकोणापासून तयार होतो. बघा हा एक काटकोन त्रिकोण तयार झाला. हा एक काटकोन, त्याचा आहे कुठे कर नाही. ह्या दोन्ही तुझा वर्गाची बेरीज ही एक पायथागोरस किंवा ह्या पायथ्या गोरच्या सिद्धांतानुसार त्रिकोण या दोन्हीच्या वर्गाची बेरीज 18चा वर्ग अधिक कितीचा वर्ग? 18चा वर्ग 324 सेंटीमीटर आणि 24 वर्ग 576. आपल्याला त्रिकोण माहिती आहे 18 20 30 6 4 10 चाला 1 7 2 2 2 2 7 2 2 1 10 चाला 1 तीनच वाटत म्हणजे त्याचं वर्ग किती येते? 30 सेंटीमीटर. म्हणजे एफ ही बाजू किती असणार आहे? 30 सेंटीमीटर असणार. तर अगदी सोपं उदाहरण आहे. इथूनच आपण विचार करत जातो की त्याचं काय येईल का, याचं काय येईल का, तर वाढवायची बाजू हा वाढवला, हा वाढवला, काय आपला आयडी मिळाला. आणि हे दोन काटकोन त्रिकोण मिळाले. हा एक काटकोन त्रिकोण आणि आपला हायपोटेन्यूस काढायचा म्हणजे पाया आणि उंची यांच्या वर्गाची बेरीज. अतिशय सोपं पण उदाहरण आहे. अशा प्रकारचं पूर्ण उदाहरण दाखवतो 41. आता पृष्ठफळावर उदाहरण आले पण भूमिती सॉरी पृष्ठफळ आणि घनफळ. तळाची त्रिज्या 10.5 सेंटीमीटर, तिरकस उंची 30 सेंटीमीटर असणाऱ्या शंकवाकृती 500 कागदी टोप्या तयार करण्यासाठी किती कागद लागेल? 2 असतो. शंकू माहिती आपल्याला शंकू आईस्क्रीमचा कोन, खाली वर्तुळ आणि वर त्रिकोण, खाली वर्तुळ आणि वर त्रिकोण. तळाची त्रिज्या किती झाली? 10.5 सेंटीमीटर. ही लंब उंची बघा इथं काटकोन त्रिकोण तयार होतो. त्यामुळे एच ही तिरकस उंची एल. तळाची त्रिज्या 10.5 सेंटीमीटर, तिरकस उंची म्हणजे काय? एल 30 सेंटीमीटर. आणि अशा किती टोपी बनवते? 500. बघा टोपी बनवायची म्हणजे खालचं जे वर्तुळ त्याचे कसं राहणार आहे त्याचं काही घेणं नाही आपल्याला. फक्त आपल्याला कडचं वक्र पृष्ठफळ काढायचे. शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर एकूण पृष्ठफळाची गरज नाही आपल्याला, वक्र पृष्ठफळ. कारण की आपण ते टोप्यात लावलं टोपी त्याच्यावर 30 ला काय आहे? त्रिकामी जागा आहे म्हणून पाय आर एल. पाय आर एल 22/7. पायची तुम्हाला आपल्याला काही दिली नाही ह्यामध्ये काय करायची? 22/27 गुणिले आर किती आहे? बघा इथं अपूर्णांक दिले मुद्दा आपल्याला 10.5 छेद 1 मुद्दा देतो आणि गुणिले 30/1 7 1 7 7 1 7 तशात बघा आता गुणाकार करताना कसं करायचं? 22 गुणिले 30 गुणिले 30 30 किती? 45. आपल्याला सोप्या वेळेत करायचंय. प्रत्येक जर गुणाकार आपण करून बसलो हे आपण असं जर करत बसलो वेळ पडून नाही आपलं सराव झालेला आहे. 30 दीड वेळा म्हणजे 30 एक वेळा 30 आणि 30 ची म्हणजे निम्मे 15 म्हणजे. आता 22 पंचे 110 4 11 22 चोक 88 10 98 990 चौरस सेंटीमीटर. बरोबर का? सेंटीमीटर वर्ग म्हणजे त्याला आपण मराठीत चौरस सेंटीमीटर. पृष्ठफळ क्षेत्रफळ यांचं एकक नेहमी चौरस मध्ये येतं. आणि घनफळाचं म्हणजे घन चौरस घन सेंटीमीटर काय असेल ते तुला एकक
व क्यूब, कारण त्याला लांबी रुंदी उंची किंवा लांबी रुंदी खोली असते. आणि पृष्ठबळ म्हणजे काय असतं, त्रिमितीचं क्षेत्रफळ, त्याच्या पृष्ठांतर क्षेत्रफळ, पृष्ठबळ म्हणजे दुसरं काय नाही. आणि क्षेत्रफळ म्हणजे लांबी रुंदी वगैरे पाया वगैरे. मग एका टोपीचं क्षेत्रफळ किती आहे, पृष्ठभूमी 900 होते. म्हणजे किती टोप्या बनवायच्या, 500. मग त्याचं पुन्हा कसं काहीच करायचं नाही. 990 गुणिले 500 बघा आता 300 आपल्याला कशी द्यायला लागते, 1 2 3 5 9 45 4 5 9 45 4 49. हे काय आलं, चौरस सेंटीमीटर म्हणतात. चौरस सेंटीमीटर आहे का. पुढे आपल्याकडं 70,000 10,000 4 लक्ष 59,000 4 लक्ष झाले 95,000 चौरस सेंटीमीटर. पण आपलं 2 महिन्याला म्हणतोय तो चौरस सेंटीमीटर हा भाग झाला. आता चौरस मीटर 100 सेंटीमीटरचा 1 मीटर. चौरस म्हणजे काय, वर्ग. सगळा वर्ग म्हणजे 2चा गुणाकार म्हणजे 4,95,000 चौरस सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर जे आहे त्याला 100 गुणिले 100 मीटर करायचं. कारण ते 2दा आहे म्हणून त्याला मीटर म्हणाले. चौरस 1 2 2 3 काय बरं 495 छेद 10 म्हणजे 4.95 मीटर वर्ग. त्याला का मीटर वर्ग 4.95 चौरस मीटर. हे मीटर मध्ये रूपांतर मीटर मध्ये रूपांतर झालं. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. अतिशय सोपं उदाहरण आहे पण विचार करायला लावणार पण आहे. 2 निष्कर्ष करू शकतो आपण. 12 पेनांची खरेदी किंमत 8 पेनांच्या पेनांच्या विक्री इतकी आहे. 12 पेनांची खरेदी किंमत बरोबर 8 पेनांची विक्री किंमत बघा. 12 पेनांची खरेदी किंमत खकी 12 पेनांची खरेदी बरोबर 8 पेनांची विक्रीची किंमत बरोबर आहे म्हणजे सारखी. 12 पेनांची खरेदी किंमत 8 पेनांची विक्री किंमत इतकी आहे तर व्यवहारात शेकडा नफा होता. आपण काय केलं, एका पेनची किंमत 1 रुपये आहे. एका पेनची किंमत 1 रुपये. 12 पेनांची किंमत किती होणार, किंमत 12 रुपये. 12 पेनांची किंमत 12 ही खरेदी किंमत आहे. काय आहे खरेदी किंमत. 12 पेन केवढ्याला घेतली आपण, 12 रुपये घेतली. 12 तर एका पेनची किंमत 1 रुपये. आता 8 पेनांच्या विक्री किती आहे, म्हणजे हे 12 रुपये खरेदी आणि 12 रुपये विक्री. पण 12 पेनांची खरेदी 12 रुपये, पण 8 पेनांची विक्री किती आहे, 8 पेनांची विक्री किती आहे 12 रुपये आहे. म्हणजे 12 पेनांची खरेदी 12 रुपये आणि 8 पेन याच्यामध्ये विक्री म्हणजे 8 पेनांची विक्री किती आहे 12. 8 पेनांची विक्री किती आहे 12 रुपये. आठ पेनांची म्हणजे किती रुपये नफा झाला त्याला, 4 रुपये नफा झाला. किती झाला 4 रुपये नफा झाला. 8 पेनच्या वेळेला पडले त्याला 8 पेनांची खरेदी 8 रुपयाच आहे आणि विक्री किती आहे 12 रुपये. पण आपण नफा किंवा तोटा माझ्यावर खरेदीवर काढतो. त्याच्यावर खरेदी 8 पेनांची खरेदी 8 रुपये आणि 8 पेनांची विक्री किती आहे 12 रुपये. म्हणजे 8 रुपये खरेदीवर 4 रुपये टाकणार तर 100 आपली किती, 8 म्हणजे 4 म्हणजे 50 किती किती
50%. म्हणजे 50% त्याला लागतात. लक्षात आलं? एका पेनची खरेदी किंमत 1 रुपया म्हणजे 12 पेनांची खरेदी किंमत झाली 12 रुपये. 8 पेनांची विक्री सुद्धा किती आहे? 12 रुपये. 8 पेनांची खरेदी किती? 8 रुपये आणि 8 पेनांची विक्री 12 रुपये. म्हणजे 4 रुपये काय झाला त्याला विक्री वजा खरेदी नफा झाला. म्हणजे 8 रुपये खरेदीवर 4 रुपये नफा म्हणून 100 रुपयावरती 50. अशा प्रकारे आपण उदाहरण पाहिलं. तर आपण काल आणि आज ही प्रश्नपत्रिका पाहिली होती. अजूनही काही प्रश्न आहे? एक प्रश्न बघू जाता आणि मग थांबूया. पदावली दिली बघा इथं काही नाही, बेरीज वजाबाकी दुसरं काहीच नाही. 2 आठवड पर्याय निवडावे. काय केलं इथं? वजा 8 पद वजा होती. वजा 4a वजा 2b अधिक 7 एवढा झाला. अधिक 9 वजा 3b अधिक 6a वजा 4b अधिक 2 वजा 2c. आता सारखी पद्धत लावू. वजा 4a अजून कुठे अधिक 6a वजा 6 वजा 4a अधिक 6a वजा 2a सारखं. b वजा 2b वजा 3b वजा 4 वजा 2b वजा 3b वजा 4b. हे पण जवळ आले. आता काय संख्या आहे? अधिक 7 अधिक 9 अधिक 7 अधिक 9 आणि अधिक 2 अधिक 7 अधिक 9 अधिक 2 वजा 4 वजा 4 2 वजा 6 आणि अधिक 6 शून्य झाले. वजा 2b वजा 3b वजा 4 2 आणि 3 5 आणि 4 9 वजा 9b अधिक 7 9 16 18 वजा 9b अधिक 18 आहे पर्याय. पण दुसरा पर्याय विचारला त्यांनी. आता दुसरा पर्याय बघा. चौथा पर्याय काय होते? 9 कंसात 2 वजा b म्हणजे काय झालं? 9 2 18 वजा 9b. उलट बदलायचं. अधिक 18 वजा 9b म्हणजे 18 वजा 9b म्हणजे हा पर्याय क्रमांक 2. तर आपण आज गणिताच्या प्रश्नपत्रिकेत काल आणि आज हे उदाहरण पाहिली. तर परीक्षा अजून 1 महिना आहे. 2017 ते 2025 झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवण्याचा सराव करा. कारण पेपर सेटर जरी आपण खाजगी प्रश्नपत्रिका सोडवत असतो तरीही पेपर सेटरला अभ्यासक्रम वाचण्यासाठी कोणते प्रश्न अपेक्षित आहेत ते 2017 पासून 2025 मराठी असेल, इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता चाचणी याचा 7वी आणि 8वीचे पाठ्यपुस्तक सगळं सूक्ष्म वाचन हे सुद्धा त्यासाठी अतिशय गरजेचं आहे. आपण आपल्या पाठ्यपुस्तकात प्रश्न असतात आणि आपण बाहेर येतो. बुद्धिमत्तेसाठी असेल इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मराठी, लेखक त्यांचे कथासंग्रह, कोणत्या कथासंग्रहाचा पाठ घेतलेला आहे या सर्वांचं जर 7वी आणि 8वी या दोन्ही पुस्तकांचं पारिभाषिक तत्वशोधातील यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला यश नक्कीच मिळेल. माझ्या अनुभवावरून मी घेण्याचा प्रयत्न केला आणि याचा निश्चितच जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आणि आजचा पिकाचा थांबवतो. पाऊस पावसाळा हो सर. मला 36 मिनिटच नाही समजलं. लेफ्ट